सासूबाई, माझ्या मामीचा फोन आला आहे. त्या आपल्याला त्यांच्या नातवाच्या वाढदिवसाला इन्व्हाइट करत आहेत. स्वाती तिच्या सासूला म्हणाली, पण तिच्या सासूने तिला हाताच्या इशाऱ्याने सांगितलं की मला तुझ्या मामीबरोबर बोलायचं नाही. सासूचा इशारा स्वातीला समजला, पण तिला खूप वाईट वाटलं. ती तिच्या मामीला खोटं म्हणाली की मामी, माझ्या सासूबाई देवळात गेल्या आहेत. मामी, तुम्ही मला सांगितलं आहे ना, तर मग आम्ही सगळे नक्कीच वाढदिवसा दिवशी येतो. तिची मामी तिला म्हणाली की स्वाती बाळा, तू तर माहेरी काही काम असेल तर येतच नाही. त्यामुळे विचार केला की एकदा तुझ्या सासूला सांगितलं म्हणजे तुझी सासू लगेच तुला लावेल. स्वाती म्हणाली की नाही मामी, त्याची काही गरज नाही. मी नक्कीच पार्टीला येणार आहे. आज स्वातीला खूप वाईट वाटलं होतं. हे काय पहिल्या वेळेसच नव्हतं की तिच्या माहेरकडून कशाचं तरी आमंत्रण भेटलं आहे आणि सासूबाईंनी फोनवर न बोलून आज पण तिच्या माहेरचा अपमान केला होता. आज तिची सासू नेहमीच तिच्या माहेरचा अपमान करत असायची. स्वाती आणि सुशांतच्या लग्नाला 1 वर्ष होत आले आहे. नवीन लग्न झाल्यावर जोडीने खूप जण त्यांना जेवणासाठी बोलत असतात. जेव्हा पण स्वातीच्या सासूबाईंच्या नातेवाईकांकडून त्यांना आमंत्रण मिळाले की लगेच तिची सासू स्वातीला लावत असायची. पण जेव्हा स्वातीच्या माहेरकडून कोणाचं त्यांना आमंत्रण आलं किंवा फोन आला तर तिची सासू तिला माहेरी लावत पण नव्हती आणि तिच्या माहेरच्यांना कोणाला पण सासू पण बोलत नव्हती. एवढेच नाही तर स्वातीला तिच्या माहेरी तिच्या नवऱ्यासोबत सुद्धा तिची सासू पाठवत नव्हती. ह्या 1 वर्षात खूप विनवणी केल्यानंतर फक्त 3 वेळेसच तिला माहेरी पाठवलं होतं. तिकडं पाठवण्याचं कारण स्पष्ट होतं, कारण का स्वातीचं माहेर गरीब होतं आणि इकडे स्वातीचं सासर श्रीमंत, गाडी बंगला, पैशावालं होतं. स्वातीच्या सासूला त्यांच्या पैशाचा खूप गर्व होता. पण हे खरं आहे, जे आपल्या भाग्यात आहे ते आपल्याला मिळतच असते. जेव्हा सुशांतचं लग्न जमवायचं होतं तेव्हा त्यांना खूप त्रास सहन करावा लागला. सुशांतला त्याच्या आईने आणलेल्या मुलीचे स्थळ आवडत नसायचं आणि कधीकधी तर मुलीची आणि मुलाची कुंडलीत जमत नसायची. आणि असं करता करता सुशांतच्या लग्नाला वेळ झाला. त्याचं वय जरा जास्त झालं, त्यामुळे सुशांतच्या आईला एका मिडल क्लास फॅमिलीमधून सून करून आणावी लागली. लग्न जमवल्या दिवशी तिची सासू फक्त म्हणत होती की आम्हाला हुंडा नाही पाहिजे, आम्हाला फक्त मुलगी आणि नारळ पाहिजे. हळूहळू त्यांचं रूप स्वातीला समजू लागलं. तिच्या सासूला सगळं पाहिजे होतं. सुंदर मुलगी, समजूतदार, हुशार, घरातलं काम येणारी, आज्ञाकारी आणि तिनं सोबत येताना खूप सारा हुंडा पण आणला पाहिजे. आणि एवढेच नाही तर तिच्या सासूला वाटायचं की सुनाचं माहेर श्रीमंत असलं म्हणजे हुंडा मागायला सोपं जातं. या सगळ्यामध्ये स्वाती खूप सुंदर, समजूतदार, हुशार आणि घरातलं काम करणारी, आज्ञाकारी तर होती, परंतु फक्त तिच्याकडे एक कमी होती, ती म्हणजे पैशाची. त्यामुळे त्यांना वाटायचं की त्यांचा मुलगा सुशांत खूप श्रीमंत आहे. जर त्यांची सून स्वाती त्यांच्या मुलाला घेऊन तिच्या गरिबी माहेरी गेली तर तिच्या मुलाची इज्जत कमी होईल. त्यामुळे तिची सासू स्वातीला सुशांतसोबत पाठवत नव्हती. आणि जर एखाद्या श्रीमंत घरातून त्याला आमंत्रण मिळालं तर सासू तिला लगेच पाठवत असायची. कधी कधी बोलत बोलत स्वाती तिच्या माहेरबद्दल सांगत असायची तर तिची सासू तिला टोमणे देत होती की एवढ्या श्रीमंत सासरमध्ये तुला कशाची कमी आहे? तू नेहमीच तुझ्या माहेरचं गुणगान माझ्यापाशी गात असते. सासूचं असलं बोलणं ऐकून स्वाती दंग होत होती. लग्नाच्या सुरुवातीला स्वातीला हे काही अवघड वाटलं नाही, परंतु जसं दिवस जावं लागले तसं हे सगळं आता स्वातीला टोचू लागलं. तिला
तिच्या माहेरचा असा अपमान केल्यावर तिला पाहवत नव्हता, त्यामुळे ते एकांतात रडत असायचे. आणि असं पण स्वाती आणि सुशांतचं नातं अजून जास्त फुललेलं नव्हतं, त्यामुळे ते सुशांतला काही पण सांगू शकत नव्हते. सुशांत आणि तिच्यामध्ये 9 वर्षाचा फरक होता. शिवाय सुशांत खूप सक्त आणि कठोर होता, त्यामुळे त्याच्यासोबत जास्त बोलणं तिचं होत नव्हतं. आणि सासूला काही सांगायला गेले तर सासू तिला फक्त एकच म्हणायची की तू तर गरीब घराण्यातून आली आहे आणि आता तू श्रीमंत घराण्याची सून झाली आहे, त्यामुळे आपल्या स्टेटसला शोभेल अशाच माणसाची ओळख ठेवायची. त्यामुळे तिची सासू तिला नेहमी माहेरच्यांना इग्नोर करायला सांगत होती. कधी पण स्वातीच्या माहेरकडून आत्या, मामी, काकू, चुलती, मावशी याकडून जर काही आमंत्रण आलं तर तिची सासू स्टेटसचा बहाणा सांगून तिला लावत नसायची. आणि तिची सासू तिला कारण पण शोधून सांगत होती की हे असं सांग की सुशांतची तब्येत ठीक नाही किंवा सासूची तब्येत ठीक नाही किंवा तुझी तब्येत ठीक नाही असं सांग, नाहीतर तू हे सांगू शकते की घरात पाहुणे आले आहेत असं कारण सांगून बिचारी स्वाती तिच्या माहेरी पण जाऊ शकत नव्हती. जेव्हा पण स्वातीच्या माहेरकडे काही फंक्शन असेल तर त्या फंक्शनचे फोटो तिला व्हॉट्सअप स्टेटसवर दिसत होते. ते फोटो पाहून तिला खूप वाईट वाटत होतं की आपल्या माणसात आपल्याला जायला भेटत नाही. तिच्या डोक्यातून मनातून तिचं माहेर कधीच जाऊ शकत नव्हतं. पण आज स्वातीला हे सगळं सहन झालं नाही. ती हिम्मत करून तिच्या नवऱ्याला म्हणाली, कधी पण माझ्या माहेरचं काही फंक्शन असेल, कार्यक्रम असेल तेव्हा तुम्ही आणि तुमची आई मला माहेरी का लावत नाही? माझं पण मन होतं की मी माहेरी जावं, तिथे जाऊन माझ्या माणसात राहावं, जिथं माझं बालपण गेलं आहे, जिथे माझे रक्ताची नाती आहेत, माझ्या माणसासोबत हसावं. स्वाती हे सगळं बोलणं बोलत होती, पण तिच्या नवऱ्याने सुशांतने तिला गप्प बसायला सांगितलं. तो तिला म्हणाला की हे बघ स्वाती, तुला मी माझ्या आयुष्यात स्वीकारला आहे आणि तुला वाटतं का की तुझ्या माहेरच्यांना पण मी इज्जत द्यावी, त्यांना सन्मान द्यावा, परंतु हे माझ्याकडून होणार नाही. तुझ्या माहेरी छोट्या मोठ्या कामासाठी माझ्याकडे वेळ नाही आणि मी तुला तिथे पाठवणं पण मी गरजेचं समजत नाही, कारण तू आता या घरची सून आहेस. इथं तुला काही कमी आहे का? तुझी एक नणंद आहे, तिचं पण लग्न झालं आहे. मग आपण राहिलो 4 माणसे आणि मी तर तुला कशाचीच कमी पडू देत नाही. आणि तुला तर माहीत आहे गरीब घराण्यातून तुला श्रीमंत घराणं मिळालं आहे आणि या घरात तर कशाचीच कमी नाही. तुला तर आमचा उपकार मानायला पाहिजे की तुला कुठून आम्ही कुठपर्यंत पोहोचवलं आहे, नाहीतर तुझी एवढ्या मोठ्या घरात येण्याची लायकीसुद्धा नव्हती. आज सुशांत स्वातीला खूपच जास्त बोलला होता. त्याने पाहिलं की स्वातीच्या डोळ्यात अश्रू आले होते. तो पण काही करू शकत नव्हता, कारण तो त्याच्या आईचा आज्ञाकारी मुलगा होता. सुशांतने स्वातीला शांत करणं हे गरजेचं समजलं नाही. तो तसाच तेथून निघून गेला. स्वाती खूप वेळ त्याच जागी उभी राहिली. सुशांतच्या बोलण्यावर तिला खूप विचार करावा लागला. तिला कळालं की नवरा आपल्यासाठी काहीच करू शकत नाही. तिला स्वतःलाच काहीतरी करावं लागणार होतं. काहीतरी विचार करत स्वाती बेडवर बसली. संध्याकाळी जेव्हा तिचा नवरा सुशांत आला तर त्याची आई तोंड फुगून बसली होती. आईला अशा अवस्थेत पाहून तो म्हणाला की काय झालं आहे आई, तू एवढी टेन्शनमध्ये का आहेस? अरे सुशांत, टेन्शनमध्ये बसू नाही तर काय करू? अरे सुशांत, आपण स्वातीला जे प्रेम आपलेपणा दिला त्याची परतफेड करून ती माहेरी निघून गेली आहे आणि ती मला म्हणाली की
मी आईकडे चालली आहे आणि आईसोबतच मी मामीच्या घरी जाणार आहे मामीच्या नातवाचा बर्थडे साजरा करण्यासाठी. मी तिला जाऊ नको म्हणाली तरी पण तिने माझं काहीच ऐकलं नाही. परत मी तिला सांगितलं की सुशांतला विचारून जा, तरी पण ती मला काहीच बोलली नाही. ह्याच्यामुळेच मी तुझं लग्न गरीब घराण्यातील मुलीसोबत लावून देत नाही. मला माहिती त्या मुलींचा स्वभाव असलाच असतो. त्या शेवटी त्यांचं खरं रूप दाखवतच असतात आणि आपली स्वाती पण तशीच निघाली. सुशांतची आई वारंवार बोलत होती. सुशांत शांतपणाने सगळं ऐकून घेत होता. तो आईला काहीच न बोलता बेडरूममध्ये निघून गेला. त्याने रूममध्ये जाऊन पाहिलं तर तिथे एक चिठ्ठी होती. सुशांतने ती चिठ्ठी उघडली. त्यामध्ये लिहिलं होतं की सुशांत, मला माफ करा. मी सासूबाईच्या विरुद्ध जाऊन मी माझ्या आईच्या घरी गेली आहे. मी माझं म्हणणं सासूबाईंना सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांनी माझं काहीच ऐकून घेतलं नाही. सकाळी मी या विषयावर तुमच्यासोबत बोलली. तुम्ही पण माझ्याशी व्यवस्थित बोलला नाही, तसाच निघून गेला. मला हे मान्य आहे की मी गरीब घराण्यातून मी श्रीमंत घराण्यात आली आहे. तुम्ही मला खूप आरामाची जिंदगी दिली आहे. तुमचं खूप उपकार आहेत माझ्यावर. त्यामुळे अजून एक उपकार माझ्यावर करा. माझ्या या निर्णयाला मला साथ द्या. मला माहीत आहे तुम्ही स्वतःहून माझ्यासाठी कधीच सासूबाईला काही बोलणार नाही. त्यामुळे खूप विचार करून मी स्वतःसाठी हा निर्णय घेतला आहे, कारण त्यांच्या नजरेत मीच वाईट बनू. आता मी त्या घरात तेव्हाच येणार आहे जेव्हा तुम्ही मला नेण्यासाठी माझ्या माहेरी येचाल. सुशांत, हे माझं माहेर आहे आणि माहेर एवढ्या लवकर तुटत नसतं. मला मान्य आहे की तुम्ही माझ्यासाठी सर्वस्व आहात, परंतु माहेर पण माझ्यासाठी तेवढेच महत्त्वाचं आहे. शेवटच्या ओळीने सुशांतला खूप काही शिकवलं. त्याला खरं काय आहे ते उमगलं की जसं स्वातीला मी जसं महत्त्वाचं आहे तसंच तिला पण तिचं माहेर पण महत्त्वाचं आहे. तेव्हा त्याची आई रागात त्याच्या खोलीत आली आणि सुशांतला म्हणाली की अरे सुशांत, मी तुला काय म्हणाले, तू एवढा उशीर का करत आहे? काहीतरी निर्णय दे मला. तू आताच्या आता स्वातीला फोन कर आणि तिला सांग की या घरात आता तिची कोणतीच जागा नाही. तिला आपण आता माघारी आणायचं नाही. तिने जो माझा अपमान केला आहे त्याची शिक्षा तिला मिळालीच पाहिजे. सुशांत म्हणाला की आई, कोणत्या शिक्षाची सजा देऊ तिला? मी याच्यासाठी तिला शिक्षा देऊ का की ती माहेरी गेली आहे, की याच्यासाठी शिक्षा देऊ का की ती प्रत्येक वेळेस तुझ्या हामध्ये हा मिसळते, की यासाठी सजा देऊ की ती गरीब घराण्यातून आली आहे, यासाठी की ती आता पैशावाल्या घरात राहत आहे? आई, स्वाती लग्न झाल्यापासून माझ्या निर्णयाला पाठिंबा देत आहे. तिला पण तिच्या घरातून या घरात ॲडजस्ट होण्यासाठी वेळ लागत असेल. आई, ती तिच्या जॉईंट फॅमिलीमध्ये राहत होती आणि एवढ्या माणसातून अचानक 4 माणसात येऊन राहिल्यावर तिला कसं वाटत असेल याचा आपण विचार करायला पाहिजे. आई, जर स्वाती लग्न करून मला माझ्या घरच्यांना माझ्या निर्णयाला स्वीकार करू शकते तर आपण पण तिचं मन समजून घ्यायला पाहिजे. सुशांतचं बोलणं ऐकून त्याची आई दंग झाली. आज त्यांच्याकडे सुशांतला बोलण्यासाठी काही शब्द राहिले नव्हते. त्यांना कळालं की जर आता त्या काही बोलल्या तर त्यांचं आणि सुशांतचं नातं खराब होऊ शकतं. त्यामुळे त्याच्या आईला कळालं की आपली हार झाली आहे, म्हणून त्या शांतपणाने तेथून त्यांच्या खोलीत निघून आल्या. सुशांतने मोबाईल घेऊन स्वातीला मेसेज केला की तुझ्या
माहेरबरोबर मी पण इम्पॉर्टंट आहे आणि मला पण तू खूप इम्पॉर्टंट आहेस. मी तुला 2 दिवसांनी न्यायला येतो. तोपर्यंत तू आरामशीरपणे माहेरी राहू शकते. मेसेज वाचून स्वातीला खूप आनंद झाला. तिच्या डोळ्यातून आनंदाश्रू येऊ लागले. तिने आज जो पण निर्णय घेतला होता तो निर्णय तिच्या आयुष्यात प्रकाश घेऊन आला होता. तर मित्रांनो, जर आपल्याला काही माणसे खाली दाबण्याचा प्रयत्न करत असतील तर आपण शांत बसलो तर ते अजूनच दाबण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यावर आपल्याला त्या अडचणीतून अनेक मार्ग निघू शकतात. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.